पोलिसांना हिम्मत असेल तर पकडून दाखवा असं आव्हान देणारा निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले पोलिसांना शरण येणार आहे। स्वतः रणजित कासले यांनीच या संदर्भातला व्हिडिओ प्रसारित करत माहिती दिली आहे। दरम्यान सिस्टमच्या विरोधात जास्त लढता येत नाही, यामध्ये माझा बळी जाणार हे मला माहीत झालंय, मात्र मी जे काही आरोप केले ते सिद्ध करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दुसरीकडे कालच रणजित कासलेने वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवरती गंभीर आरोप केले, तसंच मला पोलिसांनी पकडून दाखवावं असं खुलं आव्हान सुद्धा दिलं। मात्र आता कासलेने थेट पोलिसांना शरण येणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे एकीकडे पोलीस तसंच प्रशासनावरती गंभीर आरोप करणाऱ्या रणजित कासलेंनी अचानक पोलिसांना शरण येण्याचं वक्तव्य केल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। त्यांनी मला पकडून दाखवावं। मित्रांनो, मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि 20 वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे। तर किती टीम पाठवू द्या, 3 नाही 4 नाही 10 टीम पाठवू द्या, मी भेटणार नाही। मी रोज 2 गाड्या चेंज करतो, इथून पुढे 2 कार्ड, 2 मोबाईल, 2 IMEI सगळे चेंज करणार, 2 स्टेट बदलणार इथून पुढे। तर मित्रांनो, मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं। त्याच्या अगोदर मी खऱ्या मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे। माझा अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मांडणार आहे कोर्टामध्ये। वकिलांना बोललोय मी या विषयावरती। मला असं जाणवलं की असा पळून उपयोग होणार नाही। कुठल्याही संकटाचा आजपर्यंत मी सामना केलेला आहे। त्याप्रमाणेच मित्रांनो, मी फेस करणार आहे आणि मी महाराष्ट्र पोलिसांना, बीड पोलिसांना सरेंडर होण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो। कारण सिस्टमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवलेलं आहे। तर मी लवकरच म्हणजे माझे दोन्ही मोबाईल आता चालू करणार आहे।